रेकॉर्डिंग कधी व्हायरल झाली? तुम्हीच म्हणले काल झाली. काल तारीख काय होती? 24 जुलैला. आणि बाळा बांगरनी वाल्मिक कराडच्या विरोधावर, त्याच्या कुटुंबाच्या टोळीच्या विरोधात 5 जुलैला मी जबाब दिलाय. म्हणजे 20 दिवसापूर्वीच मी जबाब देऊन आलोय. त्या गोपीने जबाबमध्ये सगळा उल्लेख आहे हा. आणि आता माझी पत्नी असं त्यात कोणत्या त्या महिलेचं नाव घेतलंय, माझ्याशी जोडलं जाते. आणि वाल्मिक कराड, ती तथाकथित महिला माझी पत्नी वाल्मिक कराड, आमची समोरासमोर चौकशी करण्यात यावी. आता 19 महिन्यापूर्वी घटना घडली होती. मी तर 10 ते 11 महिने मीच फरार होतो दादा. आत्ता माझी 1.5-2 महिन्यापूर्वी बेल झाली. आणि बेल झाल्यानंतर मी काय, माझ्यापाशी पुरावे होते, ते पुरावे गोळा करण्यासाठी 1-1.5 महिन्याचा वेळ गेला. मी इंट्रीम बेलर होतो, त्याच्यामुळे माझा थोडाफार वेळ गेला. एकच सांगतो, माझा जबाब बाहेर सार्वजनिक करण्यात यावे. जबाब माझा सार्वजनिक केला तर कालच्या रेकॉर्डिंगचं पण उघड होतंय आणि सगळ्या गोष्टीचा पण पडदा उघडा पडतोय. आणि मी तर विनंती, आता मी तर SP साहेबाला जाऊन भेटणार आहे. आणि ते मला SIT मधून मला निरोप आलेला आहे की ह्याच्यामध्ये पण आम्ही चौकशी त्याला करावंच लागणार आहे ना, कारण गोपीने जॉबमध्ये उल्लेख आहे हा सगळा. कसं आहे दादा, ह्या महादेव मुंडे कुटुंबाला न्याय भेटणं काळाची गरज आहे. त्याच्यावरून विषय भटकू नये, मुद्दा भटकू नये, म्हणून मी आता महादेव मुंडे कुटुंबासाठी न्याय मागण्यासाठी लढत आहे, ठाम आहे याच्यावर. आणि तुम्हाला एवढं सांगतो, ह्यांना काय माझ्या रेकॉर्डिंग काढायच्या ते काढू द्या. माझ्यापाशी जे आहे ना वाल्मिक कराडचं, ते कुणापाशीच नाही जेवढं आहे. मी ते अजून त्याचं वैयक्तिक काढलं नाहीये. त्याचं वैयक्तिक अजून मी काढलेलं नाही. आता ती काढण्याची वेळ यांनी आणलेली आहे.